स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना बाळाप्पा महाराज म्हणजे घरची पार्श्वभूमी अगदी सोहळ्या ओवळ्याची शिष्टाचाराची होती. बाळाप्पा महाराज स्वामींसमोर गेले, त्यावेळेला पानं वाढायची चाललेली, पंक्ती चाललेली, तेव्हा भक्तांनी सांगितलं बाळाप्पा महाराज पानं वाढा. तेव्हा महाराज म्हणाले माझी शिवाराधना झाली, शिवाची पूजा झाल्याशिवाय सवळ भ्रष्ट होईल म्हणून मी अन्नाला हात लावत नाही. तेव्हा स्वामींनी हाक मारून घेतली, म्हणाले बाळ्या इकडे आहे. म्हणजे काय झालं तर इतकंच सांगतो म्हणले, लक्षात ठेव निर्लज्ज गुरु सन्निधौ. महाराज म्हणाले काय शास्त्रात वचन आहे, निर्लज्ज गुरु सन्निधौ. गुरुच्या चरणामध्ये जर जात असशील तर निर्लज्ज होऊन सेवा करायला शिक. जो निर्लज्ज होऊन सेवा करतो तोच सेवेकरी होतो. म्हणून महाराजांची सेवा किंवा स्वामींची, दत्त महाराजांची सेवा करताना निर्लज्ज होऊन, अर्थात सगळी लज्जा म्हणजे कुठली लज्जा, जी काम करताना येणारी लज्जा. चप्पल कसं उचलू, शौचालय कसं धुवू, हे काम कसं करू, ते काम कसं करू, ही लज्जा सोडून सगळं हे माझ्या सेवेचं फळ महाराज मला देणार आहेत. आणि सगळ्यात शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठले खोलीतले बंद कॅमेरे चालू असतील नाही मला माहित नाही, पण गाभाऱ्यात बसलेला कॅमेरा, अखंड त्रिभुवन सांभाळणारा कॅमेरा आहे, त्याला सगळं दिसतंय. तुम्ही जे चांगलं करायला लागलाय त्याचं फळ देईल, वाईटाचा विनाश करील. हे ज्या माणसाला माहिती आहे त्याच्याकडनं सेवेतही कसली चूक होत नाही आणि महाराज त्याच्याकडनं ती चूक होऊही देत नाही. वा